माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा, हिच्या कुशीत जन्मले काळे कणख रहात, हिच्या कुशीत जन्मले काळे कणख रहात, ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात. नाही पसरला कर कधी मागायास दान, नाही पसरला कर कधी मागायास दान, स्वर्ण सिंहासना पुढे कधी लवलीना मान. हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची ग्वाही, हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची ग्वाही, हिच्या पुत्रांच्या बाहुत आहे समतेची ग्वाही. रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान, हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा. नमस्कार. माननीय डॉक्टर सुधीर रसाळ सर, ज्येष्ठतम समीक्षक, माननीय कुलपती अंकुशराव कदम सर, आशिष गाडेकर सर, विलास सपकाळ सर, या सगळ्या मान्यवरांचं मी आज या कार्यक्रमात, मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. आपल्या सर्वांसाठीच किती जवळचे शब्द आहेत ना हे. माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट, माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवित. कविवर्य वी म कुलकर्णी यांचे हे शब्द. रसिकाहो, आजवर मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी अनेक प्रतिभावंतांनी मोलाचं योगदान दिलंय आणि त्यातलेच एक आपल्या मातीतले ज्येष्ठतम समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ सर यांचं मी परत एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण साहित्य अकादमी पुरस्कार ज्यांना प्राप्त झालाय अशा सुधीर रसाळ सरांचा सत्कार MGM तर्फे करणार आहोत. त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. सुधीर रसाळ सर, त्याचसोबत सुमती रसाळ मॅडमना पण मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यावं. अंकुशराव कदम सरांना मी विनंती करते. वर्धापुरकर सरांनी पण व्यासपीठावर यावं. आशिष गाडेकर सरांनाही मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. KP सिंग सरांनाही मी विनंती करते. माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. अशी आपली ही समृद्ध मराठी भाषा. कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला वंदन करून आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूया. मी शेळके मॅडमला अशी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. कार्यक्रम उशिरा सुरू होतोय याबद्दल मी सगळ्यांची माफी मागते, कारण आयोजनामध्ये माझा जास्त सहभाग आहे आणि आज ज्येष्ठ मंडळी विचार मंचावर आहेत, तर त्यामुळे मला थोडंसं क्षमा मागावी वाटली सुरुवातीलाच. आजच्या मराठी भाषा दिनानिमित्त ज्येष्ठ समीक्षक आदरणीय रसाळ सर आणि सुमती रसाळ मॅडम यांचं MGM परिवारातर्फे मी हार्दिक स्वागत करते. त्यांनी आज आमच्यासाठी आणि भाषा दिनानिमित्त सरांनी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप स्वागत करते. तसेच आमचा उत्साह, मग ती भाषा असू देत, संगीत असू देत, कला असू देत आणि सायन्सचा एखादा एक्सपेरिमेंट असू देत,
त्याच्यामध्ये आमचा उत्साह वाढवणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय कदम सर यांचं सुद्धा आजच्या कार्यक्रमासाठी मी मनपूर्वक स्वागत करते. तसेच विद्यापीठाचे कुलसचिव आशिष गाडेकर सर, भाषा संकुलाचे संचालक KP सिंग सर, आणि आज कवी विष्णू सुरासे सर आलेत का इथे? सर या ना वर प्लीज. सर या ना. सर त्याचे अध्यक्ष आहेत. सर सुप्रसिद्ध हास्य कवी आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम संपल्यानंतर सरांची एक हास्य कविता ऐकूनच आपण या सभागृहातून बाहेर पडणार आहोत. त्यामुळं कवी विष्णू सुरासे सरांचं पण मी मनपूर्वक स्वागत करते. हा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला ते मराठी विषयाचे प्राध्यापक राम गायकवाड आणि मारुती गायकवाड, तसेच शिक्षक वृंद, विद्यार्थी आणि सर्व मराठी प्रेमींनो, आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण इथं मराठी भाषा दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. 27 फेब्रुवारी हा दिवस आपल्यासाठी खास आहे, कारण आजच्या दिवशी महान साहित्यिक आणि कवी कुसुमाग्रज अर्थात विंदा करंदीकर यांचा जन्म झाला. त्यांच्या योगदानाचा सन्मान करताना आपण आपल्या समृद्ध मराठी भाषेचा गौरवही करत असतो. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि अस्मितेचा अभिमान आहे. या भाषेत संतांच्या ओव्या आहेत, शाहिरांचे पोवाडे आहेत, साहित्यिकांची अमूल्य ग्रंथसंपदा आहे आणि आजही ते नव्या पिढीच्या हातून अधिक समृद्ध होताना दिसत आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मराठी भाषेचे महत्त्व जाणून घेऊ, तिच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊ आणि आपली मातृभाषा जतन आणि संवर्धनासाठी प्रयत्न करूया. भारतातील ज्येष्ठ भाषातज्ञ डॉक्टर गणेश देवी असं म्हणतात की भाषा ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, जिच्यामुळे माणूस निसर्गापासून, इतर प्राण्यापासून अधिक प्रगत ठरला आहे. सांस्कृतिक भांडवलामधला भाषा हा महत्त्वाचा घटक आहे आणि गेली 5 साल या भांडवलाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. पण त्यांनी एक खंत व्यक्त केली. ते म्हणतात की भांडवल गमावण्याच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलो आहोत, कारण भाषिक जागतिकीकरणाच्या पुरस्कर्त्यांना संपूर्ण जगात मिळून अगदी मोजकेच भाषा आज अस्तित्वात असण्याची गरज आज सगळ्यात सोयीची वाटते, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे देश विदेशातला संवाद सोयीचा होईल असं त्यांना वाटते. आर्थिक भाषा वारसा नष्ट होण्यामुळे मानवी संस्कृती, बौद्धिक संपदा यांच्या जागतिक ठेव्याचं जे नुकसान होणार आहे ते कधीही न भरून येणार आहे. आज मराठी भाषेला अभिजात दर्जा जरी मिळाला असला आणि दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन जरी जोरात झालं असलं आणि त्या साहित्य संमेलनामध्ये आपले वर्धापूरकर सर पण जाऊन आलेले आहेत, तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये कितीतरी मराठी शाळा बंद झालेल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे की मराठी एकीकडे आपण अभिजात दर्जा आपल्याला मिळालाय, पण दुसरीकडे कितीतरी मराठी शाळा बंद झालेल्या आहेत, अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आणि आज जे आपले प्रमुख पाहुणे आहेत, ज्यांना म्हणजे 8 मार्चला साहित्य अकादमीतर्फे दिल्लीमध्ये हा पुरस्कार दिला जाणार आहे. ताम्रपट 1 लाख रुपये असा तो सन्मान आहे रसाळ सरांसाठीचा. पण नेहमी असं आज म्हणजे रार बोराडे सरांना पण आज पुरस्कार मिळतो. तर मला असं नेहमी वाटतं की ही जी लोक आहेत ह्यांचं काम खूप मोठं आहे, पण ह्यांना शासन नेहमी असं म्हणजे इतका उशीर का करतं पुरस्कार देण्यासाठी. म्हणजे रसाळ सर 90 पार झाली रसाळ सरांची. रसाळ सरांचं जर तुम्ही लेखन बघितलं तर ती म्हणजे जर मला वाटतं की सर तुम्ही इंग्लिश भाषेमध्ये जर लिहिलं असतं तर कदाचित ज्ञानपीठ पुरस्कार किंवाच तुम्हाला मिळाला असता. म्हणजे आज लोकांना ती जागतिक भाषा वाटते आणि तिचं खूप महत्त्व वाटतंय. पण गणेश देवी सर असतील, रसाळ सर असतील, रारो बोराडे सर असतील, यांचं जे काम आहे ते इतक्या उशिरा शासनाला का जाग येते
तर मला वाटतं की ही जी शासनाची जी काय एक ही आहे इथं कदाचित म्हणजे एकतर ते शासन कुणाच्या तरी म्हणजे त्यांच्या चेल्यांच्या हातात गेलं असावं किंवा त्यांना लवकर कळत नसावं की कोणाचं काम कसं चाललेलं आहे. म्हणजे ही मला वाटतं की ही मोठी खंत आहे. म्हणजे मराठी साहित्याच्या प्रांगणात गुणवत्ता आणि वाङ्मयीन कार्य यांच्यापेक्षा इतर निकषांची घुसखोरी झाली असं एक माझं मत आहे वैयक्तिक. विख्यात कवी विंद करंदीकर यांच्या काव्यशास्त्राची प्रथमच सैद्धांतिक समीक्षा करणाऱ्या विंदांचे गद्यरूप या मराठी भाषेतील ग्रंथासाठी रसाळ सरांना यावर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आणि या पुरस्कारानिमित्तच आज महात्मा गांधी मिशन परिवारातर्फे रसाळ सरांचा आपण सत्कार करणार आहोत. या सत्कारासाठी तुम्ही सगळेजण इथं उपस्थित राहिला आणि कदम सर सुद्धा म्हणजे त्यांच्या सकाळी 2-3 खूप महत्त्वाची कामं करून सर इकडे उपस्थित राहिले. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते आणि पुढील सूत्र यशस्वी. धन्यवाद मॅडम. यानंतर आज आपण या कार्यक्रमासाठी जो आपला मेन मुद्दा आहे, ज्यासाठी आपण इथे आज जमलेलो आहोत, तो म्हणजे सुधीर रसाळ सरांचा सत्कार. मी विनंती करते अंकुशराव कदम सरांना की सुधीर रसाळ सरांचा सत्कार त्यांनी करावा. रसिक आहोत ज्ञानेश्वरांचं पसायदान, ज्ञानेश्वरी, तुकारामांचे अभंग, एकनाथांचं भारूड, राग गडकरी यांचं नाटक, बालकवींच्या कविता, वि स खांडेकरांच्या कादंबऱ्या, पु ल देशपांडेंचं विनोदी साहित्य, या सगळ्यांनीच आज आपली मराठी भाषा अतिशय समृद्ध आहे. आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या मातीतले रसाळ सर आहे. याचा आपल्या सगळ्यांनाच सार्थ अभिमान असला पाहिजे. मी शेळके मॅडमला विनंती करते की त्यांनी सुमती रसाळ मॅडमचा पण सत्कार करावा. आपली खादीची साडी मॅडमला देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. खरं तर असं म्हणतात की कुठल्याही पुरुषामागे एक स्त्री असते, तर इथे आपल्याला हे नक्कीच दिसून येत आहे की रसाळ सरांच्या पाठीमागे खंबीरपणे मॅडम उभ्या आहेत आणि म्हणूनच आज रसाळ सर जे काही आहेत ते आपल्याला दिसून येत आहे. धन्यवाद. यानंतर मी आशिष सरांना विनंती करते की त्यांनी विष्णू सुरासे सरांचं स्वागत करावं. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या कवी संमेलनाचे ते उद्घाटक आहेत. धन्यवाद सर. रसिक आहोत ज्ञानेश्वरांचं पसायदान, ज्ञानेश्वरी, तुकारामांचे अभंग, एकनाथांचं भारूड, राग गडकरी यांचं नाटक, बालकवींच्या कविता, वि स खांडेकरांच्या कादंबऱ्या, पु ल देशपांडे यांचं विनोदी साहित्य, कुसुमाग्रज, बाभ बोरकर, गदिमा, मंगेश पाडगावकर, शांताबाई शेळके, इंदिरा संत, पद्मा गोळे, सुनीताबाई, बहिणाबाई, विंद करंदीकर, भालचंद्र नेमाडे आणि आत्तापर्यंतचे संदीप खरे, वैभव जोशी, गुरु ठाकूर अशा अनेक प्रतिभावंतांनी मराठी भाषेला, मराठी साहित्य परंपरेला खूप समृद्ध केलाय. आणि याच परंपरेतलं एक नाव म्हणजे सुधीर रसाळ सर. मी रसाळ सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. माननीय अंकुशराव, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि श्रोते, आपण 27 फेब्रुवारी हा मराठी दिन पाळतो. आपल्याला अशी सवय लागलेली आहे की एक दिवस मराठीचं
कौतुक करायचं, मराठीबद्दल अभिमान व्यक्त करायचा आणि प्रत्यक्ष व्यवहारात मराठी वापरायची नाही. ज्याप्रमाणे आपण महान नेत्यांच्या जयंत्या साजऱ्या करतो, त्या दिवशी त्या महापुरुषाची आठवण करतो. पुढे त्या महापुरुषाचं जे कार्य आहे त्याचा कुठलाही संस्कार आपण आपल्यावर होऊ देत नाही. दुर्दैवानं हे वास्तव मला अतिशय दुःखदायक वाटतं. मराठी भाषा ही एक अतिशय संपन्न अशी भाषा आहे. याचं कारण असं की महाराष्ट्रातले सर्व व्यवहार अगदी 1945 पर्यंत मराठीमधून होत होते. मी एक उदाहरण देतो. हिंदी सिनेमे 1940 पासून 42-43 पर्यंत जे प्रसिद्ध होत त्याच्या मराठी आवृत्त्या महाराष्ट्रात दाखवल्या जातात. मी लहानपणी 10 वाजता नावाचा सिनेमा, जो मुळात 10 बजे या नावानं प्रसिद्ध झालेला होता, तो पाहिला. त्यामुळे मराठी ही जीवनातल्या सर्व क्षेत्रामध्ये वापरली जात होती. शहरामध्ये बाजारपेठेत मराठी वापरली जाईल, घरात मराठी, शाळेत पश्चिम महाराष्ट्रात इंग्रजी माध्यम असेल, आमच्या मराठवाड्यात उर्दू माध्यम असेल. मी मॅट्रिक पर्यंत उर्दू माध्यमातून शिकलेलो आहे. पण माध्यम कुठलंही असो, मराठी भाषा वापरणं हे मात्र कटाक्षाने केलं जात असते. 19वे शतक जर आपण पाहिलं तर विद्यापीठ सगळीकडे इंग्रजी माध्यम होतं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोखले, रानडे हे सगळे इंग्रजी माध्यमातून शिकले. पण या सगळ्यांनी मराठी भाषा संपन्न करण्याचं कार्य केलं. महात्मा गांधींच्या बद्दलची एक आठवण. गांधी महात्माजी राष्ट्राला एक भाषा असावी असं म्हणत, आणि त्यांना जी उर्दू संस्कृत मिश्रित अशी खडी बोली आहे ती राष्ट्रभाषा व्हावी असं वाटत असे. पण तरी प्रांतिक भाषा या कायम राहिल्या पाहिजे, त्यांचा वापर झाला पाहिजे असं त्याला वाटे. नामदार गोखले जेव्हा त्यांना भेटायला साऊथ आफ्रिकेत गेले तेव्हा तिथल्या भारतीयांच्या समोर नामदार गोखल्यांचं भाषण त्यांनी ठेवलं, गांधीजींनी ठेवलं. नामदार गोखल्यांना हिंदी येत नव्हतं. ते म्हणाले, मी इंग्रजीतून बोलतो. समोरच्या जे श्रोते होते त्यांना इंग्रजी येत नव्हतं. तेव्हा ते गांधीजींना म्हणाले, तुम्ही त्यांना हिंदीतून
मी काय बोलतो ते सांगा. गांधीजी म्हणाले, तुमची भाषा मराठी आहे, तुम्ही मराठीतून बोला आणि तुमच्या मराठी भाषणाचं हिंदीमध्ये मी या श्रोत्यांना रूपांतर करून सांगेन. गांधीजींना मराठी कळत असे, बोलण्याची सवय नव्हती आणि तो कार्यक्रम नामदार गोखले मराठीतून बोलले आणि गांधीजींनी त्याचं हिंदीकरण केलं. तेव्हा या सगळ्या भाषा या देशामध्ये टिकल्या पाहिजेत, ही विविधता कायम राहिली पाहिजे, अशी या देशातल्या एका महान नेत्याची भूमिका होती. दुर्दैव असं झालं की आपल्याकडे नव्यानं इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या आणि का कोणास ठाऊक मराठीचा व्यवहार हा संकुचित होत गेला. इंग्रजी माध्यमात शिकणारे मराठी वाचेनासे झाले, मराठी बोलणेनासे झाले. 4 तरुण मित्र एकत्र जमले तर ते एकतर हिंदीत बोलतात किंवा इंग्रजीमध्ये बोलतात, मराठीमध्ये शक्यतो बोलत नाही. अशी एक परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. हा मुद्दा मी अनेक वेळा सांगितला की मातृभाषा हीच खरी ज्ञानभाषा असते, कारण आपले विचार आपण केवळ आपल्या मातृभाषेतच करतो. इंग्रजी माध्यमातून शिकणारी मुलं सुद्धा मनात जेव्हा विचार करतात तेव्हा ते त्यांची मातृभाषाच वापरतात, ते मान्य करणार नाहीत. स्वप्न पाहतात तेव्हा स्वप्नात ते त्यांची मातृभाषाच वापरतात. मातृभाषा ही मी म्हणतो की ज्याप्रमाणे हात पाय आहेत तसा तो एक आपला अवयव आहे, एक मानसिक रोग आहे ज्यामध्ये भाषा विसरल्या जातात पण मातृभाषा विसरली जात नाही. म्हणजे तुम्ही इंग्रजी शिकलात, उर्दू शिकलात, हिंदी शिकलात, तुमची मूळ भाषा मराठी आहे. तो आजार झाला तर सगळ्या भाषा विसरता, मातृभाषा नाही विसरत. इतकी ती तुमच्या जीवनाचा भाग बनलेली असते, पण याचं भान दुर्दैवानं आपल्याला आता राहिलेलं नाही. आणि म्हणून मी असं म्हणतो की ज्या क्षणी मराठी माणसाची सांस्कृतिक अस्मिता जागृत होईल त्या क्षणी पुन्हा मराठीला बरे दिवस. मी मराठी माणूस आहे, माझी ही भाषा आहे, मी या भाषेत मला अभिव्यक्त करू शकतो, तेव्हा मी या भाषेत बोलणार, या भाषेत मी व्यवहार करणार. माझ्या संस्कृतीचं जतन या भाषेत झालेलं आहे, कारण भाषा ही नुसती बोलण्याची गोष्ट नाही, तुमची सगळी संस्कृती त्या भाषेमध्ये जतन केली जाते. तेव्हा हा दिवस यावा असं मला वाटतं. दुसरी मला एक महत्वाची गोष्ट सांगायची ती ही की हे विद्यापीठ एक स्वतंत्र विद्यापीठ आहे. शिक्षण हे सरकारच्या क्षेत्रात असू नये, चांगली प्रगती ज्ञानाची व्हायची असेल तर शिक्षणाचं क्षेत्र हे शासन मुक्त असलं पाहिजे. अतिशय प्रगत देशात शासन
शिक्षणाच्या क्षेत्रात लुडबुड करत नाही. प्रत्येक विद्यापीठ आपले अभ्यासक्रम ठरवतात. ते कसे शिकवायचे हे त्या विद्यापीठानं ठरवलेलं असतं. त्यामुळे त्या विद्यापीठामध्ये ज्ञानाच्या अध्यापनाच्या क्षेत्रात एक प्रयोगशीलता आपल्याला दिसते. काहीतरी नवं करायचं, शिक्षणात प्रयोग करायचे आणि शिक्षणाचा दर्जा वाढवत न्यायचा, असा पाश्चात्य जगात आहे. आपल्याकडे सगळं सरकारीकरण आहे. विद्यापीठामध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन जे ठरवेल ते शेवटी आपल्याला करावं लागतं. अभ्यासक्रम ठरवताना फारसं स्वातंत्र्य आपल्याला असत नाही. आता या ठिकाणी हे विद्यापीठ आहे, त्यांना स्वतः या विद्यापीठामध्ये काहीतरी नवं करण्याची इच्छा असणार. मी असं म्हणेन की इथे जे मराठी विभाग आहे त्यानं मराठी अभ्यासक्रमामध्ये नवे उपक्रम सुरू केले पाहिजेत. मराठवाडा विद्यापीठ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये ज्या प्रकारचा अभ्यासक्रम आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळं असं आपण केलं पाहिजे. उदाहरणार्थ मराठी भाषा जर अभ्यासायची असेल, वाङ्मय, तर समाजशास्त्र, तत्वज्ञान, मानसशास्त्र, राजकीय राज्यशास्त्र या सगळ्या क्षेत्रांशी वाङ्मयाचा संबंध येतो. वाङ्मयाचा अभ्यास करताना या सगळ्या शास्त्रांचा वापर करावा लागतो. पण कुठल्याही विद्यापीठामध्ये ही जी इतर सामाजिक शास्त्र आहेत त्याचं ज्ञान विद्यार्थ्यांना दिलं जात नाही. मी अनेकदा आमच्या विद्यापीठात सुद्धा जे चर्चासत्र झाली त्या चर्चासत्रात हा मुद्दा मांडत राहिलो की MA विद्यार्थ्यांना 15-15 दिवसाचे या वेगवेगळ्या शास्त्राचे अभ्यासक्रम शिकवले पाहिजे. त्याची परीक्षा घेण्याची गरज नाही, पण 15 दिवस तत्वज्ञान, 15 दिवस राज्यशास्त्र, समाजशास्त्र या प्रकारे. आम्ही ज्ञानेश्वरी शिकतो, तुकारामाचे अभंग अभ्यासितो, पण या सगळ्या वाङ्मयाचा शरदर्शनांशी जो संबंध आहे तो मात्र आम्ही लक्षात घेत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं या वाङ्मयाचं मराठीमध्ये नीट अभ्यास झालेला नाही. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरांचं बसायला विश्वात्मके देवे म्हटलेलं आहे. याचा काय अर्थ होतो? ज्ञानेश्वरांचं तत्वज्ञान असं आहे, ते मायावादी नव्हते. त्यांचं तत्वज्ञान हे होतं की विश्व हेच परमेश्वराचं रूप आहे. त्यामुळे मायावादानं लौकिक जीवन जे नाकारलं ते ज्ञानेश्वरांनी नाकारलं नाही. लौकिक जीवनाला एक महत्त्वाचं स्थान ज्ञानेश्वरांच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला दिसतं. आता हा जो ज्ञानेश्वरांनी जो बदल घडवला तत्वज्ञानात, त्यातून ज्ञानेश्वरी जन्माला आली. गीतेचा अर्थ लावत असताना त्यांनी विश्वचैतन्यवाद त्यांचा जो आहे तो त्यातून मांडलेला आहे. पण हे आपण लक्षात घेत नाही. संपूर्ण वारकरी संप्रदायावर या विश्वचैतन्यवादाचा प्रभाव आपल्याला दिसतो.
आता हे जर समजावून घ्यायचं असेल तर शरदर्शनाचं निदान प्राथमिक ज्ञान मराठीच्या विद्यार्थ्याला होणं आवश्यक आहे. हे होत नाही. आधुनिक वाङ्मयात आपल्याला असं दिसतं की परात्मभावाची भावना कादंबरीतून व्यक्त होते आहे. अस्तित्ववाद कादंबरीमधून येतो आहे. आपल्याला हे कळतच नाही. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये हे जे प्रवाह आहेत, हे प्रवाह नीटपणे आपल्याला जर शिकवले गेले तर आपल्याला ह्या वाङ्मयाचा नीट विचार करता येऊ शकेल. आणि म्हणून अनेक नव्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. उदाहरणार्थ मध्ययुगीन वाङ्मयाचं स्पेशलायझेशनच MA मध्ये करायचं. 4 पेपर समीक्षेचे ठेवायचे. असं स्पेशलायझेशन केल्याशिवाय चांगले विद्यार्थी निर्माण होणार नाही. असे कुठलेही प्रयोग कुठल्याही भारतीय विद्यापीठानं केलेले नाही. MGM सारखं विद्यापीठ, त्याचा मराठी विभाग यांनी जर ठरवलं तर काही वेगळा प्रकार अभ्यासक्रमाचा ते करू शकतील आणि तो त्यांनी करावा असं मला वाटतं. शेवटी एक मुद्दा सांगतो की अंकुशरावांनी एवढं मोठं हे सगळं वैभव उभं केलेलं आहे. त्यांनी एक मराठी शाळा चालवली. ज्या शाळेमध्ये मराठी माध्यम असेल आणि इंग्रजी भाषा ही आधुनिक पद्धतीने शिकवली जाईल. आता भाषा या लँग्वेज लॅबोरेटरीच्या मार्फत शिकवल्या जातात. 6 महिन्यात तुम्हाला ती भाषा शिकवली जाते. तुम्ही इंग्लिश हा चित्रपट पाहिला असेल. त्यामध्ये एक स्त्री अमेरिकेत जाते आणि ती इंग्लिशचा हा कोर्स करते 6 महिन्याचा. आणि तिच्याकडे जो कार्यक्रम असतो त्यामध्ये इंग्लिशमधून ती भाषण देते. आपले विद्यार्थी जर्मनीत PhD वगैरे करायला जातात, डॉक्टरकीचं शिक्षण घ्यायला जातात, अगदी चीनमध्ये जातात. तिथल्या भाषा 6 महिने शिकवल्या जातात या आधुनिक पद्धतीने. आपल्याकडे इंग्रजी जे शिकवलं जातं ते अगदी बालवर्गापासून ते BA पर्यंत, तरीही नीट इंग्लिश आपल्याला येत नाही. तेव्हा या आधुनिक पद्धती ज्या आहेत, ज्या वस्तुतः आपण तात्काळ स्वीकारायला हव्या होत्या, त्या स्वीकारल्या गेल्या पाहिजेत. हे मी सांगतो, हे खर्चिक आहे. लँग्वेज लॅबोरेटरी उभं करणं ही सोपी गोष्ट नाही आणि त्यासाठी तज्ज्ञ शिकवणारे निर्माण करणं, परंतु ही माझ्या दृष्टीनं एक आवश्यक अशी गोष्ट आहे जी भारतातल्या सगळ्या शाळांनी स्वीकारली पाहिजे. तरच आपण आपल्या देशातल्या भाषा टिकवू शकू. आपलं शिक्षण आपल्या मातृभाषेतून आपल्याला मिळू शकेल आणि त्यासाठी या नव्या पद्धती आत्मसात करण्याची मला आवश्यकता वाटते. मी इतर काही समीक्षेवर वगैरे बोललो ना, एक मला अतिशय आनंद आहे की इथे स्वतंत्र विद्यापीठ चाललंय. मराठी विभाग त्यामध्ये आहे आणि इथे काही नवं घडू शकेल आणि या दृष्टीनं मी माझ्या या अपेक्षा आपल्यासमोर ठेवल्या. आपण माझा सत्कार केला, मला आपल्याशी बोलायची संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी या विद्यापीठाचे, या संस्थेचे आभार मानतो आणि माझं हे भाषण संपवतो.
खूप धन्यवाद सर. सुरुवातीला सर जे काही म्हणाले त्याच्यावरून मला पु ल देशपांडेंचं एक वाक्य आठवलं. आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे, कारण आपल्या मदर टंग मधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात तितके फॉरेन लँग्वेज मधून करणं डिफिकल्ट जातं. इंग्लिश मात्र मस्ट बी ऑप्शनल, हे मला सरांच्या बोलण्यावरून आठवलं. पण खरंच आज आपल्या मराठी भाषेवर अशी परिस्थिती आलेली आहे आणि आपली ही जबाबदारी आहे की आपण आपल्या मराठी भाषेला जगवलं पाहिजे. आता मराठी भाषेला अभिजात दर्जा सुद्धा मिळालेला आहे. इथून पुढे मला असं वाटतं की आजच्या मराठी दिनाच्या दिवशी आपण हा संकल्प करू शकतो की कमीत कमी 5 पानं एखाद्या पुस्तकाची आपण रोज वाचली पाहिजेत असं मला वाटतं. आणि काहीच हरकत नाहीये की हा संकल्प आपण करायला, त्यात काहीही अवघड नाहीये. जो वेळ आपण भ्रमणध्वनीवर घालवतो तो नक्कीच आपण एखादं पुस्तक वाचण्यात रोज फक्त 5 पानं जरी एखाद्या पुस्तकाची वाचली तरी ती फार मोठी गोष्ट नाहीये असं मला वाटतं. असा संकल्प आपण नक्कीच करू शकतो. आहात ना सगळे या मताला माझ्या सोबत? मला वाटतं. यानंतर मी बर्दापूरकर सरांना विनंती करते की त्यांनी पहिल्या सत्राचा अध्यक्षीय समारोप करावा. या इंग्रजीचा अध्यक्ष आहे, त्याच्यामुळे मी काही तयारी केलेली नाही आहे, त्याच्यामुळे फार बोलणार नाही. आदरणीय रसाळ सर, सुमती वहिनी, माननीय अंकुशराव कदम, आशिष गाडेकर, रेखा शेळके, डॉक्टर सिंग आणि आपण सर्व. रसाळ सरांच्या विषयी म्हणजे माझ्यासारख्याने काही बोलायचं म्हणजे जो अतिशय टामटूम अशा क्षेत्रामध्ये ज्याचं आयुष्य गेलं पत्रकारितेच्या, की जिथे भाषाविषयक गांभीर्य किमान आता तर पाळलंच जातं. आमच्या काळामध्ये थोडंफार पाळलं तरी जात होतं, पण ज्याचा भाषेशी असा काही अर्थार्थी संबंध आलेला नाहीये अशा क्षेत्रामध्ये मी काम करायला, म्हणजे गंभीरपणे त्याचा संबंध आलेला नाही. शिवाय रेखा मॅडमने जे उल्लेख केले किराराम बोराडे आणि नानासाहेब चपळगावकर, नुकतेच जे 2 नामवंत साहित्यिक जे वारले, त्यांचे शिक्षक रसाळ सर होते. रसाळ सरांचं संपूर्ण आयुष्य हे समीक्षेच्या वाटेवर चालणारा व्रतस्थ अशा शब्दात मी नेहमीच करतो. कथा कविता लिहिणं सोपं असतं तुलनेने, गणित साहित्य लिहिणं सोपं असतं. तुलनेने कमी वाचली जाणारी जी काही समीक्षा आहे, मुळात समीक्षेला वाचकच कमी आहेत, पण ती समीक्षा रसाळ सरांनी आयुष्यभर अतिशय व्रतस्थपणे कशी केली हे आम्ही आमच्या लहानपणापासून पाहतो. आता आम्ही म्हातारे झालो तरी सरांची ही जी साधना आहे ही सुरू आहे. आपण अशा साधनेच्या समोर नतमस्तक होण्याच्या आपल्यासमोर दुसरा कुठलाही आदरपूर्वक पर्याय नसतो. सरांना साहित्य अकादमी मिळालं, अतिशय ज्या सगळ्या लोकांना आनंद झाला त्याच्यात आम्ही होतो. तो आनंद या विद्यापीठाने आज व्यक्त केला, त्याबद्दल विद्यापीठाचे मी आभार मानतो. मराठी पत्रकारितेत असतो आणि मराठी पत्रकारितेतच मराठीच नाही कुठल्याही पत्रकारितेत भाषा गांभीर्य नसतं तरी अलीकडच्या 40-50 वर्षामध्ये मराठी भाषा टिकवून ठेवण्याचं काम हे मराठी माध्यमांनीच केलेलं आहे. विशेषतः प्रकाश वृत्तवाहिन्यांनी त्या गांभीर्याची फार मोडतोड केली आणि भाषेची मोडतोड केली ही वस्तुस्थिती आहे. परंतु एक मधला काळ असा होता की मराठीच नाही, भारतीय सर्व प्रादेशिक भाषातील, इंग्रजीतील, हिंदीतील सगळ्या माध्यमांनी त्यांच्या भाषा टिकवण्याचा एक अतिशय गंभीर असा प्रयत्न सातत्याने केला. याचं कारण असं आहे की भाषा ही संस्कृती असते, भाषा हे सांस्कृतिक संचित असतं आणि एखादी भाषा लयाला जाते. माझ्या कळत्या वयापासून आतापर्यंत साधारणपणे 18 ते 19 भारतीय भाषा लयाला गेल्या.
आपल्या देशामध्ये सध्याच्या घटकेला जवळजवळ 129 भाषा आपल्या देशामध्ये बोलल्या जातात. ही प्रत्येक भाषा एक स्वतंत्र अशी संस्कृती आहे. म्हणजे भाषा जेव्हा लयाला जाते तेव्हा ती संस्कृती लयाला जाते. मराठी भाषेबद्दल आपल्याला आस्था असावी, असायलाच हवी. परंतु आपण व्यक्तिशः किती त्याच्याबद्दल गंभीर आहे हा एक मुद्दा मला इथे आवर्जून मांडायचा आहे. आपण आपल्या स्वतःशी खूप प्रामाणिक असलं पाहिजे. जेव्हा आपण मातृभाषा म्हणतो म्हणजे आई म्हणतो, आपल्या किती लोकांच्या घरी मराठी वृत्तपत्र येतात, किती लोकांच्या घरी मराठी पुस्तकं आहेत, किती लोक मराठी पुस्तकं विकत घेतात, किती लोक इथे बसलेलेही महिन्यातून किमान एक तरी मराठी पुस्तक वाचतात. असं काही होत नाही. सरांनी अगदी सुरुवातीला जसं सांगितलं की मराठी भाषा दिन आला की आपण एक कुमाळा काढतो आणि मोकळे होतो आणि मग पुन्हा मराठी भाषा वगैरे विसरून जातो आणि मग आपल्या राजकारण्यांनी आपल्या भाषेचे जे प्रश्न आहे, आपली भाषा जी आहे तो एक अस्मितेचा प्रश्न करून ठेवलेला आहे. आणि हा प्रत्येकच भाषेतला प्रसारातला फार मोठा अडसर आहे. मी मराठी भाषेचा अतिशय कट्टर समर्थक आहे. मराठी भाषेसाठी विधी कोलत्यांच्या नेतृत्वाखाली जी आंदोलनं झाली त्याच्यात मी सहभागी होतो. पण माझ्या मनामध्ये इतर भाषेबद्दलचा आकस नाहीये. माझं मन जे आहे ते इतर भाषांविषयी दूषित नाहीये. ही जी राजकीय मंडळी आपल्याला इतर भाषांचा द्वेष करायला शिकवतात त्याच्यापासून सावध राहून आपण आपली भाषा जपली पाहिजे. असे राजकारणी राज आणि अबू असे समाजात खूप आहेत. त्याच्यावरून ते रस्त्यावर येतात. व्यक्तिशः त्यांनाच काही होत नाही, परंतु त्या मराठी भाषेच्या आग्रहापोटी इतर भाषांचा द्वेष करण्याचं राजकारण आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात सर्वत्र चालू आहे, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत. या लोकांपासून सावध राहून आपण आपली भाषा जपण्याचे प्रयत्न आपल्या घरात तरी करतो का? मी डिलीट मारला म्हणतो. आपला प्रॉब्लेम असा झालेला आहे, आपला प्रश्न आपल्या समोरचा खरी समस्या अशी आहे की आपल्याला मनापासून आपल्या भाषेविषयी प्रेमच नाही. मराठी भाषेचे प्राध्यापकच वाचत नाही. मराठी भाषेचे सारी मारुती आणि राम, पण मराठी भाषेचे प्राध्यापकच मराठी धड बोलत नाहीत. मराठी भाषेच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं आता, त्याचे फार मोठे म्हणजे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचं मी यवतमाळच्या साहित्य संमेलनामध्ये भाषण ऐकत होतो. मी हरवणार ह्याच्याविषयी बोलत नाही. तर त्या माझ्या सख्या सहोदर आहेत म्हणे. मराठी साहित्यिकांचं अज्ञान इतकं मोठं आहे. सहोदर म्हणजे एकाच गर्भातून जन्मलेले लोक, ते सख्खे असतील नाही तर कसे असतील. तर मराठीच्या भाषेच्या संदर्भामध्ये मराठी भाषेचे शिक्षक, प्राध्यापक आणि आपण सर्व घरामध्ये आपण पुरेसे गंभीर नाही ही माझी खरी कल्पना आहे. आपण वाचत नाही, आपण लिहित नाही, आपण इतर भाषांचा इकडेही गंभीरपणे बघत नाही. आपण ऑपरेटिव्ह इंग्लिश, ऑपरेटिव्ह लँग्वेज असं ज्याला म्हणतात, म्हणजे व्यावसायिक पद्धतीने जेवढं काही काम चलावू असेल तेवढी भाषा आपल्याला फक्त येते. मग ती मराठी असो, हिंदी असो, उर्दू असो, काही असो. तर भाषा दिनाच्या निमित्ताने आपण आपल्यातलं हे काम चलाऊपण जे आहे हे काढून टाकलं पाहिजे आणि मनापासून जी कोणती आपली मातृभाषा असेल, आपण मराठी आहोत म्हणून मराठी, हिंदीवाले हिंदी सिंग आहे तिथे, उर्दू असतील त्यांनी ती आपापल्या मातृभाषेवर मनापासून प्रेम करावं आणि इतर भाषांचा द्वेष करू नये असं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. यानंतर मी विष्णू सरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या कविता सादर कराव्या. तत्पूर्वी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. सासवड, डोंबिवली, अंमळनेर, धाराशिव, इथे उस्मानाबाद लिहिलंय पण धाराशिव, अशा अनेक
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन साहित्य संमेलनात त्यांना कवी म्हणून निमंत्रित केलेलं आहे. हास्यरंग या विनोदी कवितेच्या कार्यक्रमाचे त्यांचे 1000 यशस्वी प्रयोग झालेले आहेत. मराठवाडा एक्सप्रेस म्हणून महाराष्ट्रभर व महाराष्ट्राच्या बाहेर ते परिचित आहेत. ऋण मातीचे हा ग्रामीण कविता संग्रह त्यांचा प्रकाशित आहे. त्याच सोबत सगळंच थोडं थोडं हा विनोदी वात्रटिका संग्रह त्यांचा प्रकाशित आहे. मी सुरासे सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आणि त्यांच्या कविता सादर कराव्या. धन्यवाद. मार्गदर्शन मी करणार नाही, कारण या मंचावर आभाळ एवढी माणसं उपस्थित आहेत. सुरुवातीला सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. या मंचावर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, मराठी समीक्षेतील ज्यांनी स्वतःचं वेगळं विश्व निर्माण केलं, मराठी समीक्षेचा प्रांत ज्याच्या लेखणीने सुपीक केला, असे आदरणीय आमचे मार्गदर्शक डॉक्टर सुधीर रसाळ सर, ज्यांचा आपण सत्कार केला. कला साहित्य आणि संस्कृतीला या शहरामध्ये ज्या विद्यापीठाने जपलं, ज्यांनी जपलं, ते MGM विद्यापीठाचे कुलपती आदरणीय सन्माननीय अंकुशराव कदम साहेब, डॉक्टर आशिष गाडेकर सर, आदरणीय बर्दापूरकर सर, आदरणीय रेखाताई शेळके मॅडम, डॉक्टर KP सिंग सर, मराठी विभागाचे डॉक्टर मारुती गायकवाड सर आणि डॉक्टर राम गायकवाड सर. रसिक मित्र हो, काही विनोदी तुकडे मी तुमच्या समोर ठेवतो आणि आदरणीय कदम सरांना की मला सांगायला अभिमान वाटतो की दिल्ली येथे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, या साहित्य संमेलनामध्ये मीही बहुभाषिकमध्ये निमंत्रित होतो. पण तिथं चर्चा ही जास्तीत जास्त मराठवाड्यातल्या लेखकांची झाली. मग ते कवी संमेलन असेल, परिसंवाद असेल किंवा बर्दापूरकर सरांनी घेतलेली नीलमताई गोरे यांची मुलाखत असेल, सर्वांनी तुफान अशी फटकेबाजी करून मराठवाड्याचं नाव कमावलेलं आहे, त्याचा मी साक्षीदार आहे. असो, माणसाने हसलं पाहिजे असं म्हणतात, माणसं हसत नाही. एकदा मी एका शहरामध्ये गेलो होतो. मी 1 तास झाला सर, 2 तास झालं, माझं कवितेचं सगळ्या कविता संपलं तरी माणसं हसत नव्हती. मग मी आयोजकांना म्हणालो, पण माझ्या कवितेची काही अडचण आहे का? ते म्हणे, तुमची कविता सुरळीत चालू आहे, समोरच्या रसिकांची अडचण आहे. म्हटलं, काय अडचण आहे? ते म्हणाले, ते प्रचंड श्रीमंत आहे म्हणून ते थोडंसं असतं. मी म्हणलो, अहो, जी माणसं खळखळून असतात तीच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतात. म्हणून या मंचावर उपस्थित असलेली या मातीतली खऱ्या अर्थाने श्रीमंत माणसं आहेत. या श्रीमंत माणसांसमोर मी आपल्याला हसवण्याचा प्रयत्न करतो. मी इकडे निघालो. माझ्या गल्लीतला एक पोरगा त्याच्या आईला हाक मारत होता. तो आईला म्हणाला, मॉम. एकदा म्हणाला, मी मागे पाहिलं नाही. तो 3दा आपल्या आईला हाक मारत होता, मॉम मॉम मॉम. मग मला राग आला. अरे म्हटलं, मी मराठी भाषेच्या कार्यक्रमाला चाललोय आणि हा मला डिवचायला लागला. मी त्याला जवळ बोलवलं. म्हटलं, हे बारक्या इकडे. म्हटलं, का रे, तू आईला आज मॉम म्हणतो, उद्या बापाला बॉम्ब म्हणशील आणि आजोबाला तर अनुभव म्हणशील. ते म्हणे, कुठं चालले? म्हणलं, कार्यक्रमाला. म्हणे, सरळ जायचं म्हणे, मला सांगायचं नाही. पाठीमागे एकदा माझ्या घरी एक तरुणी आली, म्हणजे तिच्या नवऱ्यासोबत आली. सकाळी 7 वाजता ती माझ्याशी भांडत होती. अरे म्हटलं, मी तर चांगला सज्जन माणूस आहे, संस्कारशील आहे, माझ्या आई वडिलांचे माझ्यावर चांगले संस्कार आहेत. सकाळी 7 वाजता ही तरुणी माझ्याशी का भांडते? मी म्हटलं, ताई, मी तुमच्या पाया पडतो, माझी काय चूक आहे ते सांगा. म्हणे, सर, मी तुमच्या पाया पडते, पण तुम्ही माझ्या नवऱ्याला तुमच्यासोबत विनोदी कविता ऐकायला कधीच नेऊ नका. म्हटलं, ताई, काय झालं? मी तर खूप चांगला माणूस आहे. म्हणे, सर, 8 दिवसापूर्वी एका गॅदरिंगला तुम्ही माझ्या नवऱ्याला तुमच्या विनोदी कविता ऐकायला नेलं. ते रात्री 2 वाजता आज एकटेच उठून हसायला लागले. पण मी म्हटलं, ताई, यामध्ये माझी चूक नाही, तुझ्या नवऱ्याची चूक आहे.
ती म्हणे कसं काय? म्हटलं तुझ्या नवऱ्याला विनोद समजून घ्यायला 8 दिवस लागतात, त्याला मी काय करू? विनोद जर समजून घ्यायचा असेल तर तो अगदी एका क्षणामध्ये समजून घ्यावा लागतो. 1 महिन्यापूर्वी मी गुलमंडीवर उभा होतो. माझा मित्र त्याच्या बायकोचा हात धरून मार्केटमध्ये गेलो, म्हणजे बाजारात गेलो. मग माझ्या बायकोने माझ्याकडे रागानं बघितलं. म्हणे बघा, आपल्या लग्नाला 5च वर्ष झाली, त्याच्या लग्नाला 15 वर्ष झाली, तरी तो बायकोचा हात धरून बाजारातून फिरतोय. त्याच्या बायकोवर, त्याच्या बायकोचं त्याच्यावर किती प्रेम आहे. माझ्या तळ पायाची आग मस्तकात. मी दुसऱ्या दिवशी तो झोपेतून उठायच्या अगोदर त्याच्या घरी गेलो. त्याला बाजूला घेतलं. अरे म्हटलं बाबा, तू असा रस्त्याने चालतो, आमच्या घरात भांडणं व्हायला लागली. तो म्हणे विष्णू, थोडं घराच्या बाहेर आहे. आणि माझ्या कानात त्यानं सांगितलं, माझं माझ्या बायकोवर अजिबात प्रेम नाही, जीव अजिबात नाही. अरे म्हटलं मग असा हातात हात धरून तू का चालला होता? तो म्हणे तिचा हात सोडला की ती कोणत्या दुकानात घुसली, आणि एकदा घुसली तर माझं ATM रिकामं करते. पण मी म्हटलं बाबा असं आहे, मग ठीक आहे. असं काही तुकडे मी आपल्या समोर ठेवतो. आणि गाडेकर साहेब इथं उपस्थित आहे. मला हे सांगायला आवडेल की मित्र हो, माणसं कशी श्रीमंत असतात. माझ्या सासऱ्याला वाचवणारे डॉक्टर गाडेकर साहेब आहेत. माझ्या सासऱ्यांचं बायपास होता आणि खासगी दवाखान्यात विचारलं, 4 लाख रुपये आम्हाला सांगितले. परंतु डॉक्टर गाडेकर साहेबांचे वडील आणि माझे सासरे हे मित्र आहेत. मग आम्ही गाडेकर साहेबाकडे गेलो आणि तेव्हा गाडेकर साहेबांनी आम्हाला सांगितलं की कुठलीही काळजी करू नका. त्याच्यानंतर माझे सासरे 13 वर्ष जिवंत राहिले. मागच्या वर्षी त्यांचं दुःखद निधन झालं. पण मला आज अशा माणसांची आठवण येते की समाजामध्ये अजूनही खूप चांगली माणसं आहे, म्हणून हा समाज खऱ्या अर्थाने टिकून आहे. आणि कोरोना काळामध्ये खरं म्हटलं तर माझ्या एकाही नातेवाईकाला असं वाटत नव्हतं, ताई हे खरं आहे की मी जगेल, पण मला जगवलं ते माझ्या विनोदाने. त्या काळात मी लिहिलं की सासरा म्हणाला जावयाला, मी घेतली तुम्ही घेतली. प्रत्येक जण सकाळी तुम्हाला विचारायचं घेतली का? सासरा म्हणाला जावयाला, मी घेतली तुम्ही घेतली का? जावई म्हणाला झाकणच खोलतोय. सासरा म्हणाला पाहुणे, मी देशीचं नाही, मी लशीचं बोलतोय. कारण त्या काळात लस ही प्रत्येकाने घेतली. मला परवा माझ्या घरी माझा मुलगा आला, म्हणजे तो नेहमीच येतो. आल्यानंतर मला तो म्हणाला की माझ्या शाळेत स्पर्धा आहे आणि शाळेतले मुख्याध्यापक म्हणाले की तुझे वडील हे कवी आहे, लेखक आहे, 5,000 रुपये पहिलं बक्षीस आहे, आणि अशी म्हण मला सांगा की आपल्याला पहिले 5,000 रुपये मिळाले. मी म्हटलं चालेल, हरकत नाही. बायको बाहेर गेलेली होती, तोपर्यंत मी एक म्हण शोधली आणि त्याला सांगितलं की ही म्हण तुला पहिलं पारितोषिक मिळवून देईल. ती म्हण होती, माय मरून मावशी जगो. तर त्याने बायको नसताना पाठ केली, तोपर्यंत वातावरण ठीक होतं. पण जेव्हा बायको घरात आली, तो बायकोकडे पाहून जोर जोरात म्हणत होता, आई माय मरून मावशी जगो. अरे म्हणलं बाबा, हे प्रकरण इथंच थांबव, नाही तर मला बाहेर जावं लागेल. म्हणून ती म्हण मी तात्काळ बदलली. रसिक मित्र हो, बँकेमध्ये तुम्ही बघा, बँकेमध्ये गेल्यानंतर एका मित्राने मला विचारलं की तुम्ही हा वरच्या खिशेचा पेन खालच्या खिशात का ठेवता? मी म्हणलं, बँकेमध्ये जे लोक 2-2 लाख रुपये काढण्यासाठी आलेले असतात ते साधा 2 रुपयाचा पेन सुद्धा आणत नाही. अनेकांनी माझे पेन घेतले, माझा पेन गेल्यामुळं माझ्या मनाला पेन झाल्या, म्हणून मी वरचा पेन खालच्या खिशात ठेवतो. आणि बघा, पाणीपुरी इथं आपण खात असत, लोक एक वेळ बँकेतले पैसे व्यवस्थित मोजत नाही, पण ती पाणीपुरी मात्र चांगली मोजतात. असे लोक आपल्या आजूबाजूला असतात. मी एका घरात गेलो, म्हणजे कुणाच्या घरात मी असा डायरेक्ट जात नाही. मी गेलो तर माझ्या मित्राची बायको टीव्ही पाहत होती. अर्धा तास झाला, चहाचं विचारलंच नाही. म्हटलं, ताई तुम्ही मालिका पाहतात, मला आधी चहा द्या. त्या म्हणे, सर ही मालिका संपू दे. 3 मालिका संपल्या तेव्हा मला त्यांनी चहा दिला. म्हणजे चहा पिण्यासाठी मला बळजबरी 3 मालिका पाहाव्या लागल्या. पण त्यावर मी गांभीर्याने लिहिलं
की मालिकेतल्या प्रसंगाने तिचे डोळे ओले होऊ लागले. मालिकेतल्या प्रसंगाने तिचे डोळे ओले होऊ लागले. तिचे सख्खे सासू सासरे भाकरीसाठी केव्हाची वाट पाहू लागले. हे समाजातलं वास्तव आहे आणि हे समाजातलं वास्तव आपण तपासलं पाहिजे. एकदा एक कवी एका तणावमुक्तीच्या व्याख्यानाला गेला. एका गावात तणाव निर्माण झाला होता. मग ते म्हटले एखादा हास्य कवी बोलवा म्हणजे गावचा तणाव दूर होईल. एकदा एक कवी तणावमुक्तीच्या व्याख्यानाला गेला. आयोजकांनी मानधनच दिलं नाही. तो वक्ताच तणावात आला. त्याला एका दवाखान्यात ट्रीटमेंट घ्यावी लागली. आता प्रत्येक ऑफिसमध्ये साहेब थंब आले. माझा बाप शाळेत यायचा माझ्यासोबत. मुख्याध्यापक म्हणायची सही करा. माझा बाप अंगठा लावायचा. तेव्हा सगळे शिकलेले लोक माझ्या अशिक्षित बापाला हसायचे. पण आज महाविद्यालयाचे प्राचार्य जेव्हा अंगठा लावतात, मंत्रालयातले मोठमोठे लोक जेव्हा अंगठा लावतात, मोठमोठे शिक्षण क्षेत्रातले उच्च पदावरचे माणसं अंगठा लावतात, तेव्हा मी खळखळून हसतो. सरकारने माझ्या अशिक्षित बापाचा बदला घेतला. म्हणजे किती शिकलं तरी शेवटी आपल्याला अंगठे बांधायलाच व्हावं लागलं. मी सरकारचे मनापासून धन्यवाद देतो. त्यावर मी लिहिलं की बायकांनो, ऑफिसात आता थंब आले. नवरे वेळेवर ऑफिसात जातील. बायकांनो, ऑफिसात आता थंब आले. नवरे वेळेवर ऑफिसात जातील. तुम्ही घरावरही एखादा थंब बसवा, तेव्हा घरी वेळेवर येईल. अनेकांना आपलं घरच सापडत नाही. काही लोकांना घरच सापडत नाही. ते लोकांच्याच घराकडे जातात. फक्त 3-4 तुकडे सांगतो आणि मग मी थांबेल. एकदा मला एका दवाखान्यातून फोन आला. म्हणाला मी तुझा बालमित्र आहे. 10 वर्ष झाली आपली भेट नाही, काही नाही. म्हटलं तुला काय झालं? ती म्हणे आल्यावर सांगतो. मी दवाखान्यात गेलो. साहेब खोटं बोलत नाही. त्याचे दोन्ही हात गळ्यात बांधलेले होते. त्याच्या डोक्याला पट्ट्या होत्या, पायाला पट्ट्या होत्या. अरे म्हटलं तुझा अपघात झाला का? तो म्हणे अजिबात नाही. म्हटलं मग चालता चालता पडला का? म्हटलं अजिबात नाही. म्हटलं मग तुला एवढं लागलं कसं काय? तो म्हणे कसं आहे, मी भांडण करून तंटमुक्त समितीचा अध्यक्ष झालो होतो. भांडण करून तंटमुक्त समितीचा अध्यक्ष. मी म्हणलं बरं झालं तू अध्यक्ष झाला, मोठ्या पदाधिकारी झाला. आणि त्यावर मी लिहिलं की तंटमुक्त समितीचे आता राजकारण होऊ लागलं. अनेक गावच्या तंटमुक्त समितीची निवड 200 पोलीस तिथं उभे राहून घ्यावी लागली. सगळ्या सदस्यांनी अध्यक्षाला मारलं. गावकऱ्यांनी सगळ्या टीमला मारलं. अशा पेपरमध्ये मी बातम्या वाचल्या. त्यावरही लिहिलं की तंटमुक्त समिती आता राजकारण होऊ लागलं आणि समितीचंच भांडण अख्खं गावकरी पाहू लागलं. एक शेवटचे फक्त 3 तुकडे सांगतो आणि मग त्यानंतर मी थांबेल. एका शाळेमध्ये शिक्षकांनी पालक सभा आयोजित केली होती. मग ते शिक्षक मुलांना म्हणाले, हे बघा उद्या येताना प्रत्येकाने सोबत पालक आणायचा. प्रत्येक विद्यार्थ्याने सोबत पालक आणायचा. एक माझ्यासारखा कलाकार उठला. तो म्हणे सर पालक कसं आहे, आम्ही कालच खाल्ला म्हणे, उद्या पनीर आणतो म्हणे. त्या शिक्षकाने ती शाळा सोडून दिली. तो तिथं थांबलाच नाही. आता अंत्यसंस्काराला जेव्हा आपण जातो, खरं म्हटलं तर शिकलेल्या लोकांना सांगायची गरज नाही. पण अंत्यसंस्काराला जेव्हा आपण जातो तेव्हा एक माणूस कायमचा शांत झालेला असतो. तिथं अनेकांचे मोबाईल हे अशांत असतात, भ्रमणध्वनी अशांत असतात. त्यांना मी सांगू इच्छितो की बाबांनो तिथं तरी शांत राहा. माझ्या आजूबाजूला एक अंत्यसंस्कारला साहेब मी गेलो. माझ्या आजूबाजूला प्लॉटच्या गप्पा चालू होत्या. एवढ्याला घेतला आणि तेवढ्याला विकला. अरे म्हणलं ते माणूस वर गेला, आता तरी शांत राहा. म्हणजे तिथं देखील माणसं मोठमोठ्याने बोलतात, हे चुकीचं आहे. त्यावर मी असं लिहिलं की मोबाईलची रिंगटोन आता मौतीत सुद्धा वाजत आहे. मोबाईलची रिंगटोन आता मौतीत सुद्धा वाजत आहे आणि नको ते गाणं ऐकून आता प्रेत सुद्धा लाजत आहे. शेवटचा एक 3 तुकडे सांगतो आणि मी थांबतो. आता आज तरुण आहे म्हणून सांगायला पाहिजे की सिनेमा पाहिला की अंगात दिसतो. आता कुठला तरी याच्या अगोदर एक सिनेमा आला, ती वाकडी मान, तो हिरो काय नाव त्याचं, पुष्पा. हा, मी असं रस्त्याने चाललो होतो एका गॅदरिंगला. तो एक माणूस नालीत पडलेला होता. तो उठला आणि वाकडा होऊन माझ्याकडे पाहत म्हणाला. तो वाकडा होऊन माझ्याकडे पाहत म्हणाला की झुके का नाही साला. मी म्हणलं एकदा तू नीट उभा राहा, मग आपण ठरवू मी झुकतो की नाही. जाता जाता दिल्लीमध्ये ज्या कवितेला लोकांनी 2 ते 3 मिनिटं टाळ्या वाजवल्या,
ते तुकडे मला तुमच्या समोर सांगाविषयी वाटतात. मग मी थांबेन. की माझा बाप अशिक्षित होता, पण माझ्या बापासोबत मी रानात जायचो तेव्हा सर खोटं बोलत नाही, माझ्या रानामध्ये हजारो पाखरं असायची. ती त्या कणसावर बसायची. माझ्या बापाला त्या कणसात त्या मुक्या पाखरांची भूक दिसायची. माझे वडील मला असं म्हणायचे की विष्णू, यांना जे खायचं ते खाऊ दे, उरलं ते आपलंच आहे. या मुक्या जीवांचे आशीर्वाद एक दिवस तुला दिल्लीपर्यंत घेऊन जातील. आणि मला असं वाटतं माझ्या बापाचं स्वप्न परवा मी दिल्लीत जाऊन पूर्ण केलं. त्यावर मी असं लिहिलं की रानात गेल्यावर मला विचारतात लेकरं, आज रानात गेल्यावर मला विचारतात लेकरं, बाबा सांगा आपल्या रानातली कुठं गेली पाखरं. आम्ही शिकलो सवरलो, पण आम्ही रानातली पाखरं गायब केली. म्हणून मी नेहमी असं सांगतो की शिक्षण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच माणसाचं जगणं सुद्धा महत्वाचं आहे. शिक्षण माणसाला पैसा कसा कमवावा हे शिकवतं, आणि अशिक्षित माणसाला कसं जगावं हे शिकवत असतात. टिपणीवरची आमची मूठ आमच्या रक्तामध्ये इमान आहे. टिपणीवरची आमची मूठ आमच्या रक्तामध्ये इमान आहे. आमच्या रानातली माती आम्हाला देवा समान आहे. इमानाने पेरणी करणे हीच आमची नीती आहे. कारण टिपणीवर पेरणी करताना शेतकऱ्याने भ्रष्टाचार केला अशी बातमी माझ्या तरी अजून ऐकू येत नाही. टिपणीवरची आमची मूठ आमच्या रक्तामध्ये इमान आहे. आमच्या रानातली माती आम्हाला देवा समान आहे. इमानाने पेरणी करणे हीच आमची नीती आहे. इमानाने पेरणी करणे हीच आमची नीती आहे. माळरान हेच आमचं आयुष्य, काळीज आमची माती आहे. माळरान हेच आमचं आयुष्य, काळीज आमची माती आहे. शेवटचा तुकडा सांगतो आणि मी थांबतो. लिहिताना चुकलं तर पुन्हा लिहिता येतं. लिहिताना चुकलं तर पुन्हा लिहिता येतं, पण पेरताना चुकलं तर वर्ष वाया जातं. पेरताना चुकलं तर वर्ष वाया जातं. धन्यवाद रसिक मित्र. आणि एक सेकंदाची मला आठवण सांगावीशी वाटते. अगोदर जर मी सांगितली असती तर कदाचित मला बोलता आलं नसतं. गुरुवर्य प्राचार्य राराम बोराडे सरांची मला मुलाखत घ्यायची होती. जागतिक हास्य दिनाला मी सरांच्या घरी गेलो. माझे मित्र माझ्यासोबत तहसीलदार होते. ते म्हणाले, बोराडे सर आपल्याला ओळखतील का? मी म्हणलं, अहो जी माणसं मोठी असतात ना आभाळ एवढी, तीच लहान माणसाला ओळखत असतात, म्हणून ती मोठी असतात. मी बोराडे सरांच्या घरी गेलो. मला त्यांची आज आठवण झाली. मी फक्त दरवाजा वाजवला आणि सरांना आवाज दिला. मित्र, मी खोटं बोलत नाही. मी म्हणालो, सर, तो मधून आवाज आला की या हास्यकवी या, तुमचं स्वागत आहे. मित्र, एवढा मोठा माणूस, तहसीलदार परेशान झाले. मी घरात गेलो. सरांनी एका सेकंदामध्ये जागतिक हास्य दिनाच्या त्या मुलाखतीला परवानगी दिली आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये मी प्राचार्य राराम बोराडे सरांची एक प्रकट मुलाखत घेतली आणि सरांना सांगितलं की आज जेवढं लोकांना हसवता येईल तेवढं हसवा. सरांनी त्यांच्या आयुष्यातले विनोदी किस्से सांगून सर्व रसिकांना खळखळून हसवलं. आणि एक गोष्ट त्या जाहीर कार्यक्रमात सांगितली की ज्या माझ्या विष्णूला पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीने स्वीकारलं, आता हा महाराष्ट्र त्याला स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. आज ही आठवण मला सांगाविषयी वाटली. तुम्ही माझं ऐकून घेतलं. एखादा शब्द जर माझा चुकला असेल तर लहान माणूस म्हणून मला तुम्ही माफ करा. थांबतो. धन्यवाद सर. नक्कीच आज आम्हाला तुम्ही खूप हसवलंय. यानंतर मी शिवकदम सरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या कविता सादर करा. कविता असा जरी उल्लेख केला असला तरी मी एकच कविता सादर करणार आहे. त्यामुळे फार अस्वस्थ व्हायचं कारण नाही. ही जी डायरी आहे ती माझी ऑफिसची डायरी आहे. त्याच्यामध्ये कोणाच्या मीटिंग कधी आहेत, कोणाचा गौरव कधी आणि कशा पद्धतीने करायचा याविषयीची टिपण आहे. कविता मात्र एकच आहे. ज्यांच्यामुळे जी मराठी भाषा आपल्याला कधी शिकावी लागली नाही, आपसुक आपण शिकलो, पण त्यामुळे एक सहजपणा त्या भाषेतला आला, तरी सुद्धा ती मराठी भाषा किती गांभीर्याने शिकून समजून घेतली पाहिजे. आणि केवळ भाषाच नाही, तर आम्ही तेव्हा नाट्यशास्त्राचे विद्यार्थी होतो.
नाटकासारखी गोष्ट सुद्धा किंवा कोणतीही गोष्ट किती गांभीर्याने आपण समजून घेतली पाहिजे याचं भान विद्यार्थी असतानाच ज्यांच्यामुळे आमच्यामध्ये निर्माण झालं असे सुधीर रसाळ सर, आदरणीय कदम सर, आदरणीय गाडेकर सर, शेळके मॅडम, बर्दापूरकर सर, KP सिंग सर, इतर सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषा गौरव दिवस आहे आणि त्याच्यावरती मग त्या दिवशी फार बोलणं फार गरजेचं असतं. असं सकाळी एक मित्र फार तावातावानी बोलत होता, तर मी त्याला म्हटलं का रे कुसुमाग्रज विवा शिरवाडकरांचे कोण होते? तर तो म्हणाला कोणी का असे ना, दोघांनी पण मराठीच काम केलं ना. त्याच्यामुळे मला असं ही कविता पटकन सुचली, ती कविता मला सादर करायची इथे इच्छा झाली, ती मी तुमच्या समोर मांडत आहे. सत्य सांगावे कुणाला, प्रयत्न हा बेकार आहे. कधी कधी अशा अवस्था येते. सत्य सांगावे कुणाला, प्रयत्न हा बेकार आहे. शहाण्यांच्या गर्दीत सगळा येड्यांचा बाजार आहे. बाबा गेला आई गेली, बाबा गेला आई गेली, मराठी भाषा मात्र अभिजात झाली. बाबा गेला आई गेली, मराठी भाषा मात्र अभिजात झाली. माय झाली मम्मी अन पप्पा तिचा भरतार आहे. सत्य सांगावे कुणाला, प्रयत्न हा बेकार आहे. माऊली गेली तुकोबा गेले, गंगेचे गोटे मात्र गंगेतच राहिले. माऊली गेली तुकोबा गेले, गंगेचे गोटे मात्र गंगेतच राहिले. पवित्र स्नानाच्या प्रवाहातही वॉटर प्युरिफायरची धार आहे. सत्य सांगावे कुणाला, प्रयत्न हा बेकार आहे. आता जेव्हा दिन साजरा होतो त्याच्याविषयी आहे हे. थोडं आमच्या हातगाव तालुक्यातले काही शब्द याच्यात आहे. दारू प्यावी मास्कंड खावे, दारू प्यावे मास्कंड खावे, जयंतीच्या कार्यक्रमात धुंद नाचावे. राजे परत या, राजे परत या, फेसबुकावर टाहो फोडावे. परप्रांतीयांमुळे नाही राजे हो, आपल्यामुळेच मराठी बेजार आहे. सत्य सांगावे कुणाला, प्रयत्न हा बेकार आहे. इंग्रजीचा शेक्सपियर आणि संस्कृतातला नटराज. इंग्रजीचा शेक्सपियर आणि संस्कृतातला नटराज यांच्या आधीच सजवला होता संतांनी मराठीचा साज. अभंग ओव्या लोकगाणी, मराठीचा सागर अपार आहे. पण सत्य सांगावे कुणाला, प्रयत्न हा बेकार आहे. शेवटचं कडवं आहे. चला जरा आरशात पाहू, चला जरा आरशात पाहू, चला जरा जागे होऊ. अभिजात भाषा समजण्यासाठी आपणही थोडे अभिजात होऊ. चला जरा आरशात पाहू, चला जरा जागे होऊ. अभिजात भाषा समजण्यासाठी चला जरा अभिजात होऊ. मनापासून एक ओवी अनुभवली तरी फार आहे. पण सत्य सांगावे कुणाला, प्रयत्न हा बेकार आहे. शहाण्यांच्या गर्दीत सगळा येड्यांचा बाजार आहे. मी कविता करायचो, त्यानंतर मी फिल्म इंडस्ट्रीत गेलो. मग ते म्हणाले तुम्ही कविता करता तर गाणी लिहा, त्याचे पैसेही मिळायचे. सहसा कवी बरोबर जे होत नाही ते गीतकाराबरोबर होतं. आणि म्हणून मी काही गाणी लिहिण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी मला काही अटी घातल्या की झगा, लाल, दांडा, चिमणी, पिसाटलेला पोपट असे शब्द घेऊन तुम्ही गाणी लिहा. त्याच्यामुळे असं झालं की मी गाणी लिहिणं बंद केलं आणि कविता लिहिणं सुद्धा बंद केलं. आज थोडं सुचलं, शेळके मॅडमला मी विनंती केली, त्यांनी आपण सर्वांनी संधी दिली, मला माझे विचार आणि माझी भावना व्यक्त करता आली. आपण ऐकून घेतल्या. सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी विठ्ठल खंडागळे सरांना विनंती करते की त्यांनी त्यांची कविता सादर करावी. मित्रो, बऱ्याचशा मी खूप छोटा माणूस आहे, वेगवेगळ्या कविता लिहिण्याचा थोडासा मला हे आहे.
तर लिहित राहतो नेहमीसाठी वेळ कविता. पण आज जी कविता सादर करणार आहे तर ती कविता आहे आपल्या इथंचे महाविद्यालयात MGM विद्यापीठाअंतर्गत आणि वेगवेगळे विभाग आहे तर त्याच्यावर मी कविता केलेली तर आपल्यासमोर मी सादर करू इच्छितो. तर कविते टायटल आहे MGM मध्ये काय असतं. आता पहिलं मी शाळेपासून सुरुवात केलं जे छोट्याशा कुलवडे संस्कार विद्यालय. मोड आलेल्या अंकुरांचं गुणवंत प्रज्ञावंत व्यक्तीत रूपांतर करण्याचं कार्य सतत MGM संस्कार आणि कुलवडे विद्यालय करत असतं आणि परत विचारता MGM मध्ये काय असतं. हॉस्पिटल MGM मेडिकल कॉलेज मरणालाही दूर लोटण्याचं काम सतत MGM रुग्णालय करत असतं आणि परत विचारता MGM मध्ये काय असतं. त्याच्यानंतर JNEC संपूर्ण ब्रह्मांडालाच कवेत करण्याचं अभियांत्रिकी रूपी प्रशिक्षण सतत JNEC महाविद्यालय देत असतं आणि परत विचारता MGM मध्ये काय असतं. हॉटेल मॅनेजमेंट जिभेलाही लाजवेल असे चविष्ट पदार्थ बनवण्याचं प्रशिक्षण फक्त MGM हॉटेल मॅनेजमेंट देत असतं आणि परत विचारता MGM मध्ये काय असतं. याच्यानंतर व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालय विस्कटलेल्या भरकटलेल्या व्यवस्थेला ठिकाणावर आणण्याचं अनमोल शिक्षण सतत MGM व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालय चाणक्यपणे देत असतं आणि परत विचारता MGM मध्ये काय असतं. त्याच्यानंतर GYP महाविद्यालय माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राला मजबूत करण्यासाठी जागतिक दर्जाचं शिक्षण सतत MGM GYP महाविद्यालय देत असतं आणि परत विचारता MGM मध्ये काय असतं. त्याच्यानंतर संगीत अकॅडमी ब्रह्मदेवालाही ताल लय व सुरांवर थिरकण्यास भाग पाडेल असं मधुरमय शिक्षण MGM महागामी प्राणपणाला लावून देत असतं आणि परत विचारता MGM मध्ये काय असतं. आता आमच्या शेळके मॅडमचं कॉलेज जर्नलिझम लोकशाहीला बळकटी आणणाऱ्या चौथ्या आधारस्तंभाचं निर्भीड शिक्षण MGM पत्रकारिता महाविद्यालय रात्रीचा दिवस करून देत असतं आणि परत विचारता MGM मध्ये काय असतं. त्याच्यानंतर कृषी महाविद्यालय कृषी क्षेत्राच्या भरभराटीला पूरक ठरेल असं अत्याधुनिक शिक्षण सतत MGM ॲग्री बायोटेक महाविद्यालय देत असतं आणि परत विचारता MGM मध्ये काय असतं. त्याच्यानंतर नाट्यरूपी शिक्षण देऊन संपूर्ण मानवजातीला हास्यमय सुखदमय करण्याचं काम सतत MGM नाट्यशास्त्र महाविद्यालय करत असतं आणि परत विचारता MGM मध्ये काय असतं. त्याच्यानंतर आपली जी झाडी आहे संपूर्ण परिसरातली MGM विद्यापीठाच्या हिरव्यागार अमृततुल्य वृक्षवलींचं छत्रच आपल्यावर सतत असतं आणि परत विचारता MGM मध्ये काय असतं. आणि शेवटचं आदरणीय साहेबांसाठी प्रचंड दूरदृष्टी असणाऱ्या साहेबांचं आईरूपी प्रेम आपल्यावर सतत असतं आणि परत विचारता MGM मध्ये काय असतं. धन्यवाद सर. यानंतर मी मारुती गायकवाड सरांना विनंती करते की त्यांनी पहिल्या सत्राचं आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद मॅडम. मराठी भाषा गौरव दिन हा साजरा करत असताना ही संकल्पना आदरणीय शेळके मॅडमच्या सांगण्यातून आम्ही या ठिकाणी राबवलेली आहे. सुधीर रसाळ सरांचं स्वागत चांगल्या पद्धतीचं आपण केलं पाहिजे. त्या अनुषंगाने सुधीर रसाळ सरांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच हा कार्यक्रम हे या विद्यापीठातला मराठी विभाग सातत्याने चालवण्यासाठी आम्हाला जे काही आशीर्वाद आहेत आमच्या साहेबाचे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल माननीय कुलपती अंकुशराव कदम साहेबाचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त या ठिकाणी करतो. तसेच कुठली गोष्ट आम्हाला चालवताना सातत्याने आमच्या पाठीवर ज्याचा हात असतो अशा आपल्या विद्यापीठाचे कुलसचिव आदरणीय आशिष गाडेकर सर यांचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले परंतु नियोजित अध्यक्ष स्थान बसवलेले असे आमचे मार्गदर्शक प्रवीण सर यांचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम सातत्याने राबवण्यासाठी आमचे संस्था डायरेक्टर संचालक KP सिंग सर यांचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्यांनी तुम्हाला हसवलं आणि पुढेही हसवणार आहात. ते उद्घाटक आहेत. संमेलनाचा दुसरा सेगमेंट या ठिकाणी होतो आहे
अशा पद्धतीचे सुराशे सरांचाही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच मित्र हो, मॅडम शेळके मॅडमची जी प्रेरणा आहे आम्हाला सातत्याने मराठी विभाग, मी साहेबाला सांगतो की सर हा विभाग तुम्ही आम्हाला एवढी संधी दिली की खरंच द वर्ल्ड इज द ग्लोबल व्हिलेजसारखं मराठी विभाग या विद्यापीठाने केलेलं आहे. कारण JNC असेल आणि सर्व विद्यापीठामध्ये मराठी विषय हा शिकवला जातो. त्याबद्दल या विद्यापीठातून आम्ही खऱ्या अर्थानं घडत आहोत सर. हे छोटंसं रोपटं आहे आणि रसाळ सरांनी काय केलेल्या सूचना आम्ही निश्चित पालन करून आणि येणाऱ्या काळामध्ये जागतिक दर्जाचं मराठी विभाग शिक्षण देणारा असेल हे निश्चित या ठिकाणी सगळ्याला ग्वाही देतो. तुम्हा सर्वांचे मी आभार न व्यक्त करता कृतज्ञपूर्वक तुमच्या ऋणात राहू इच्छितो. तुम्ही सगळे आलेले आहात, सगळं फॅकल्टीचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रम हा सत्र झाल्यानंतर कवी संमेलन सुरू राहील असं जाहीर